ऑफिसवरनं सुटल्यावरती पहिली डॉक्टरकडे गेली होती, कारण या आठवड्याचे ना पहिले 2 दिवस माझे आजारपणात गेले होते. त्यानंतर मधले 2 दिवस बरे गेले आणि पुन्हा मला ना काल असं कणकणी वगैरे वाटायला लागली आणि पुन्हा आज कणकणी वाटायला लागली. म्हटली चला आपण डॉक्टरकडे जाऊया. अंगावरती वगैरे काढून चालणार आणि आपल्यासोबत बाळ आहे, घरची कामं आहे, घरच्या कामात आपल्याला कुणाचाही सपोर्ट नाही. एक बोलता एक काड्या मिनिटाची 1 मिनिटाची सुद्धा आपल्याला हेल्प नसते. त्याच्यामुळे आपण वेळेवरतीच डॉक्टरकडे जाऊया आणि स्वतःची काळजी घेऊया. आणि माझे ना 2 आठवडा व्हिडिओ आले नव्हते, कारण मागच्या आठवड्यामध्ये दीपकची तब्येत ठीक नव्हती आणि ह्या आठवड्यामध्ये माझी तब्येत ठीक नव्हती. आता पुढच्या आठवड्यात बाबा आयशने सगळं पचवलं पाहिजे, नाहीतर मग आमचा हा पूर्ण महिना ना पूर्ण आजारपणात जाईल. असो, पटकन मी आली घरी आणि माझ्या गोळ्या वगैरे घ्यायच्या होत्या. स्वयंपाक मी सकाळी जास्तीचा करून गेली होती माझ्यासाठी. तो पटकन भात गरम केला आणि खाऊन घेतला, कारण माझ्या अंगामध्ये पूर्ण कणकणी भरली होती. आणि आयांसाठी मी ते दाल खिचडी गरम गरम करून ठेवली होती आणि गोळी घ्यायची होती ना, म्हणून मी ते भात खाऊन घेते. मी सुद्धा झोपायच्या अगोदर छान गरम गरम दाल खिचडी खाऊन घेईन. आयश बघा मला गोळी भरवतोय. जेवून घेतलं, म्हटली गरम पाण्याची वाफ पण घेऊया आणि गरम पाणी थोडंसं पिऊया, म्हणून मग गोळीसोबत थोडं गरम पाणी पिते, वाफ पण घेते. सर्दी प्रचंड झाली आणि उद्या मस्त रविवार असल्यामुळे छान असा आराम करेन, काहीही दगदग करणार नाही आहे. थोडी क्लिनिंग वगैरे बाकी, कारण सणसूद आलेली आहे. सो थोडा फेस पॅक वगैरे मी घेतलं होतं मेडिकलमधून. सो असा होता मिनी व्लॉग. आवडला तर नक्की फॉलो करा. चलो बाय.